नमस्कार. ज्ञानदेवांना जाऊन 3च महिने झाले होते आणि पंढरीला निघालेल्या सोपानाने कऱ्हेच्या तीरावर आपलं कार्य थांबवलं. मुक्ता सैरभैर झाली होती. एकापाठोपाठ एक 2 भाऊ. एक तो सोनदादा, ज्याच्याशी ती भांडायची, मोकळेपणाने बोलायची. तो सोनदादा आता थांबला होता आणि तिचे सगळे लाड पुरवणारा ज्ञानदादासुद्धा या धरित्रीच्या गर्भात जाऊन सुखानं विसावला होता. मुक्ता सैरभैर होती. काय करावं हा प्रश्न तिच्यासमोर होताच. खरं तर अंतरीची ओली माया तुटतच नव्हती. या मायेने मुक्तेवर जणू राज्यच केलं होतं. मुक्ता खरं तर आदिमाया आदिशक्तीचा अवतार, पण तरीही या नातेसंबंधात ती अडकून पडली होती. निवृत्तीनाथांनी आपल्या छोट्या मुक्तेचा हात धरला आणि एक लहान लेकरू, आपलं बाळ असं समजून तिला घेऊन प्रवास सुरू केला. मुक्ता वाटा तुडवत होती. पंढरीला गेली, विठुरायाचं दर्शन घेतलं, पण मन कशात रमत नव्हतं. बस आता ती फक्त शोधत होती. देहभान हरपल्यागत वाटा तुडवत निघालेली होती. मग तिचं मन रमेल म्हणून निवृत्तीनाथांनी एक वेगळीच यात्रा सुरू केली. तिला घेऊन ते नेवाशात गेले. नेवाशात गेल्यावर त्या पैसाच्या खांबाला टेकून ज्ञानदादांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी तिला आठवू लागली. या सगळ्या गोष्टीचा विसर पडावा यासाठी निवृत्तीनाथ नेत होते, पण मुक्ता विसरत नव्हती. ती या सगळ्यांच्यामध्ये पुन्हा 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 अडकत होती. नेवाशानंतर यांचा मुक्काम हल्ला तो पैठणला. पैठणच्या धर्मसभेपुढे ज्ञानदादांनी ज्या स्वरूपात त्या ज्ञानारेड्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला वाचा फोडली होती, त्याच्या मुखातून वेदमंत्र उच्चारून घेतले होते, त्या प्रसंगाची तिला आठवण होऊ लागली. ज्ञानदेवांच्या पाठीवर, ज्ञानाच्या पाठीवर मारल्यानंतर उठलेले वळसुद्धा तिने बघितले होते आणि त्या ओळावर तिने हलकीशी फुंकर घालत आपला हातही फिरवला होता. मुक्ता या सगळ्या गोष्टी आठवू लागली. माझा ज्ञानदादा, माझा सोनदादा, एवढ्याच विचारात ती गर्क होती. नेवासा, पैठण करत करत यांचा मुक्काम आपेगावला हल्ला आणि आपेगावात सुद्धा वेगवेगळ्या आठवणींचं काहूर मुक्तेच्या मनात येऊ लागलं. आपेगावातल्या आपल्या घरी गेल्यावर इथे आई, इथे बाबा इथेच बसले असतील का, या सगळ्या आठवणींनी मुक्ता सैरभैर होऊ लागली. यात्रा चालूच होती, वाट तुडवणं चालूच होतं. मग निवृत्तीनाथांनी ठरवलं, आता या जुन्या संबंधांना तोडत एक वेगळीच यात्रा केली पाहिजे. मार्ग बदलला. सोबत मुक्तेच्या आणि निवृत्तीनाथांच्या सोबत मुक्तेचा लाडका शिष्य, तिचं ते म्हातारं बाळ सोबत होतंच, अर्थात चांगदेव. मग या सगळ्यांचा प्रवास सुरू झाला. तो आपेगाव, पैठण, छत्रपती संभाजीनगर करत करत जामनेरकडून आताच्या मुक्ताईनगरला. ते बोधवड आहे ना, ते बोधपूर होतं, जिथे बोध झाला होता. आणि मग ते तापीच्या तीरावर आले. तापीच्या तीरावर आल्यानंतर तिथे मुक्तेसाठी अजून एक धक्का होता, कारण सोमेश्वर गावी यांचा तळ पडला. सोमेश्वर या गावी या तळ पडल्यानंतर सगळे पताका विसावल्या, दिंड्या विसावल्या आणि लोक हरिनामाचा गजर करू लागले. खरं तर हाच हरिनामाचा गजर प्रत्येक मागच्या गावात होत होता. विठोबा रुक्माईचा गजर, ज्ञानेश्वर माऊलींचा गजर सगळे वारकरी करत होते, पण या गजरात मुक्ता मात्र कुठेच नव्हती. ना तिच्या तोंडून कुठला गजर येत होता, ना काहीच नाही. मुक्तेचा प्रवास एका वेगळ्याच दिशेने सुरू होता आणि हा प्रवास सोमेश्वर या गावी थांबला. सोमेश्वर गावी थांबल्यानंतर चांगदेवांच्या मनामध्ये एक इच्छा जागी झाली. म्हणाले, आई, मुक्ताईला 1400 वर्ष जगलेला एक म्हातारा वृद्ध पुरुष 15-16 वर्षाच्या पोरीसमोर म्हणतोय, आई बोल, सांगा, मलाही थांबावंसं वाटतंय. काय, तुलाही? बघा, जे विसरायचंय म्हणून यात्रा चालू आहे ते विसरता विसरत नाही. तापी नदीच्या तीरावरती चांगदेव थांबतोय आणि म्हणतोय, मलाही थांबावंसं वाटतंय. मुक्तेच्या आधीच
चांगदेवानी तापीच्या तीरावर समाधी घेण्याचा निर्णय घेतला. आजही चांगदेव हे गाव तिथं तुम्हाला बघायला मिळेल. त्या गावचं नावच चांगदेव आहे आणि तिथे चांगदेवाचं मंदिरसुद्धा उभं आहे. खूप सुरेख मंदिर आहे. कधी जाऊन नक्की बघा. मुक्ताईनगरला गेलात तर मुक्ताईनगरहून खूपच जवळ आहे. वर्षानुवर्षाची साधना चांगदेवानी तिथेच केली म्हणतात, त्या तापी पूर्णा संगमावर. चांगदेव समाधीस्थ झाला आणि मुक्तेसाठी अजूनच काही वेगळ्या वाटा येऊ लागल्या. वैशाख वद्य दशमीचा तो दिवस असावा. मुक्ता आपल्या जिथे निवासाच्या जवळ एक आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडाखाली बसून आपलाच एक अभंग गुणगुणत होती. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी, थोर नवलाव जाहला, वांझे पुत्र प्रसवला, विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय, माशी व्याली खार झाली, देखोणी मुक्ताई हसली. काय नवल आहे ना बघा. मुंगी उडाली आकाशी, एक मुंगी आकाशी उडते, तिने गिळिले सूर्याशी. कसं शक्य आहे? मुक्ताई म्हणतात म्हणून शक्य आहे म्हणायचं. साधकाची सूक्ष्म जीवता आणि परमेश्वर परमात्मा हे एकरूप झाले की काहीही अशक्य नाही आहे. काहीही अशक्य नाही आहे. म्हणजे मुंगी हे त्या साधकाच्या सूक्ष्म रूपाचं प्रतीक आहे आणि आकाश हे त्या परमेश्वराचं अथांग आकाश आहे. जेव्हा या दोघांची एकरूपता होईल, जेव्हा ती सूक्ष्म रूप आकाश बनेल, तेव्हा ती सूर्यालाही गिळणं शक्य आहे. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, थोर नवलाव जाहला, वांझे पुत्र प्रसवला. आता एखादी वांझबाई वांझ का बरं आहे तर पुत्र नाही म्हणून आहे. ती वांझ राहील का पुत्र प्रसवल्यावर? तिला वांझेला पुत्र देखील प्रसवू शकतो. ईश्वरी कृपा काहीही करू शकते. हे तर पुढचे ओळ फारच विचित्र आहे. विंचू पाताळाशी जाय, म्हणजे विंचू पाताळात गेलाय आणि या पाताळात गेलेल्या विंचवाला नमन करतोय शेषनाग, जो पाताळाचा अधिपती आहे. विंचवाचं विष ते किती, विंचवाचा डंख तो किती. विंचवाचं विष सहज उतरतं, पण नागाचं विष मात्र उतरत नाही, ते माणसाला उचलतं. पण विंचू पाताळात गेला आणि त्याला शेषनागाने वंदन केलं. किती छोटी छोटी जीवसुद्धा मोठ्या मोठ्या उपलब्धी करू शकतात हे मुक्ताईच जाणत होती. जशी माशीच्या पोटी घार जन्माला येईल का, पण नाही, माशी व्याली आणि घार झाली, देखोनी मुक्ताई हसली. आता हे जे हसणं आहे ना, ते फार महत्त्वाचं आहे. का हसली मुक्ताई? अज्ञान सागरात बुडालेल्या लोकांच्या ज्ञानावरती हसली, अज्ञानावरती हसली. आणि मुक्ताई हसून फक्त पाहते आहे. त्याच वेळेला एका मुंग्यांची रांग एका टोपल्यावरती चढत होती. किती अन्न असेल त्यांच्या पायात पकडलेलं किंवा तोंडात पकडलेलं, तेही ओझं होतं, पण स्वतःला सांभाळत सांभाळत ते टोपल्यावर चढून त्या अन्नाचा कण घेऊन पुन्हा आपल्या ठिकाणी यायचं होतं. किती जग यासाठी अडकलंय ही मुक्ताई बघत होती. तेवढ्यात निवृत्तीदादांनी हाक मारली, मुक्ते. काय दादा? अगं आज मंदिरात नामदेवांचं कीर्तन आहे. नामदेवांचं? आले असते रे, पण माझं मन लागत नाही आहे कीर्तनात. अगं चल, मार्कंडेयांचं आख्यान घेतलंय त्यांनी आज सांगायला. त्याच मार्कंडेय मंदिरात, ज्या मार्कंडेय मंदिरामध्ये मार्कंडेयांनी खूप मोठं तप केलं होतं म्हणे, आणि त्यामुळंच ही भूमी पावन झाली आहे. मुक्ते, येशील ते आख्यान ऐकायला? मुक्ता म्हणाली, नाही दादा, मला नाही जमायचं, मी नाही येणार. निवृत्तीनाथांनी फार आग्रह नाही केला आणि बाजूच्याच मार्कंडेय मंदिरात नामदेवांच्या कीर्तनात सहभागी व्हायला निवृत्तीनाथ गेले. कीर्तन चालू होतं आणि रूपाचा अभंग चालू होता. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताचे गोडी, म्हणून विठ्ठल आवडी. अभंग जोरजोरात
वाजतोय, टाळमृदंगाचा आवाज मुक्तेच्या कानावर येतोय आणि मुक्ता त्या पांडुरंगाच्या रूपाला आठवत आठवत शांतपणे बसलेली आहे. याच मुक्तेच्या मनात असंख्य विचार येत आहेत. मुक्तेचं काय होणार आहे हे बघूया पुढच्या भागात. नमस्कार.